भारतीय संघ आज न्यूझीलंड विरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भिडणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर या सामन्याचा थरार रंगणार आहे. तब्बल 25 वर्षांनंतर पुन्हा एकदा उभय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भिडतील. त्यामुळे न्यूझीलंड 2000 सालातील जेतेपदाची पुनरावृत्ती करणार की टीम इंडिया त्यावेळच्या पराभवाचे उपटे काढून जेतेपदावर मोहर उमटवणार, याकडे आता सगळ्यांच्या नजरा लागल्यात. तर भारतीय संघ आज न्यूझीलंड विरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भिडणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर या सामन्याचा थरार रंगणार आहे. तब्बल 25 वर्षांनंतर पुन्हा एकदा उभय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भिडतील आणि त्याचमुळे न्यूझीलंड 2000 सालातील जेतेपदाची पुनरावृत्ती करणार की टीम इंडिया त्यावेळच्या पराभवाचे उपटे काढून जेतेपदावर मोहर उमटवणार, याकडे अर्थातच सगळ्या क्रिकेटप्रेमींच्या नजरा लागलेल्या आहेत. अगदी कालपासूनच सर्व क्रिकेटप्रेमी हे भारतीय संघाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहेत, आपल्या शुभेच्छा पाठवत आहेत आणि आजच्या सामन्यामध्ये नेमकं काय होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. आजचा रविवारचा दिवस आहे आणि त्याचमुळे सर्वजण उत्सुक आहेत आजच्या सामन्यासाठी. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर आज भारत आणि न्यूझीलंडचा हा सामना खेळवला जाणार आहे. भारत आणि न्यूझीलंड हे दोघेही हे विजेतेपद जिंकण्याचे मोठे दावेदार आहेत. त्यामुळे आज नेमकी बाजी कोण मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी रोहित शर्माचे कोच दिनेश लाड आपल्या सोबत आहेत. दिनेश सर नमस्कार. एनडीटीव्ही मराठीवर आपलं खूप खूप स्वागत आहे. अर्थातच आजचा दिवस महत्त्वाचा आहे, उत्सुकतेचा आहे. भारतीय संघ आज न्यूझीलंड विरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भिडणार आहे. कसं पाहता पहिली प्रतिक्रिया? प्रतिक्रिया तर अशी आहे की मी सुरुवातीपासूनच बोलत आलो की आपल्याला चान्सेस जास्त आहेत सुरुवातीपासूनच, पहिल्या मॅच पासूनच. आणि ज्या पद्धतीने आपले खेळाडू खेळतायत तीच पद्धत जर अवलंबली तर 100% आपण चॅम्पियन होऊ. कारण आपले फलंदाज चांगली फलंदाजी करतायत, आपले गोलंदाज चांगली गोलंदाज, आणि एक चांगले युनिट तयार झालेलं आहे. युनिट, कारण क्रिकेट म्हटलं की युनिट असते, युनिट असेल तरच तुम्ही चांगला परफॉर्मन्स करू शकता. त्याच्यामुळे आपलं युनिट एक चांगलं परफॉर्मन्स करतोय आणि आपल्याला जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत. असं नाही की न्यूझीलंड टीम पण चांगली करते, त्या लोकांनी पण चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. पण एक भारतीय म्हणून मला नेहमीच वाटत असतं की भारतानेच कप जिंकावा आणि तसंच होईल असं मला शक्यता आहे. सर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या या अंतिम सामन्यामध्ये नाणेफेक सुद्धा तितकीच महत्त्वाची ठरणार आहे. आजचं एकंदरीतच सगळं हवामान पाहता, तिथली खेळपट्टी पाहता कोणता निर्णय नेमका महत्त्वाचा ठरेल आपल्याला वाटतं? डेफिनेटली निर्णायक तर ठरणारच आहे टॉस. परंतु त्या मेंटॅलिटीने आपण क्रिकेट खेळलं तर प्रॉब्लेमच होऊ शकतो. माझं असंच म्हणणं आहे की तुम्हाला जेही करायचं, पहिली बॅटिंग आली चांगला तुम्ही बॅटिंग करून चांगला एक टार्गेट सेट करा, किंवा तुम्ही चेस करताना पण तसंच करा. कारण त्या मेंटॅलिटीने आपण खेळत राहिलो तर आपण तो विचार करत बसू. जसं आपण 2023चा वर्ल्ड कप खेळताना आपण सुरुवातीला आपण टॉस हरलो आणि विकेट सुरू असे, पण त्याच्यानंतर विकेट एकदम इझी झाली आणि त्याला तो मॅच जिंकले. तर त्या न विचार करता जर चांगलं क्रिकेट खेळलो तर 100% आपण ही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकू. सर, निश्चितच सगळ्यांनाच तीच अपेक्षा आहे आणि दुबईच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंचा अर्थातच स्पिनर्सचा दबदबा अपेक्षित आहे. तो नेमका कसा फायदेशीर ठरेल त्याविषयी काय सांगाल? नक्कीच नक्कीच, कारण आपल्या स्पिनर्सनी ज्या पद्धतीने गोलंदाजी केलेली आहे, आपले 4 स्पिनर आणि 4ही स्पिनर चांगली गोलंदाजी करतात. आणि असं ऐकलं गेलं की दुबईची खेळपट्टी स्पिनरसाठी आहे. त्याच्यामुळे एक चांगली गोष्ट आपल्यासाठी आहे की आपले स्पिनर्स आपले चांगले आहेत, गोलंदाजी सुंदर करतायत. त्याच्यामुळे मगाशी म्हटल्याप्रमाणे जर चांगली गोलंदाजी केली आपले चान्सेस खूप हाय आहेत. सर, भारत पाकिस्तान सामन्याच्या वेळी प्रचंड म्हणजे चांगलं परफॉर्मन्स हा भारतीय संघाचा राहिलेला होता. तीच खेळपट्टी यावेळी सुद्धा वापरली जाईल, म्हणजे या सामन्यामध्ये वापरली जाईल अशी एक चर्चा आहे, अशी माहिती मिळते. तर तसं काही होईल का? तोच फॉर्म्युला वापरला जाईल का? आपलं काय मत आहे आणि तसं वापरलं गेल्यास नेमका कितपत फायदा होईल? फायदा तर होणारच आहे, कारण खेळपट्टी जर स्पिनरसाठी जर असेल तर 100% आपल्याला जास्त फायदा होईल त्या गोष्टीचा. कारण आपले स्पिनर्स चांगले गोलंदाजी करतात आणि आपले फलंदाज पण चांगलीच फलंदाजी करतायत. आपल्याला स्टार्ट चांगला मिळतोय. त्याच्यामुळे मी मगाशी सतत तेच म्हणत राहीन की भारताला जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत.
आणि भारत जिंकेलच, कारण एक भारतीय म्हणून माझी सगळ्यात जास्त इच्छा तीच आहे. माझा प्रश्न आता रोहितच्या संदर्भातील आहे. रोहित शर्माचे आपण कोच आहात. हिटमॅन रोहित असा तो प्रचंड फेमस आहे सर्वांमध्ये. त्याची नेमकी हे सर्व हँडल करायची त्याची नेमकी शैली कशी असते? प्रचंड प्रेशरच्या वातावरणामध्ये तो नेमका कसा हे सगळं सांभाळतो, त्याविषयी काय सांगाल? तर काही तांत्रिक अडचणीमुळे आवाज पोहोचू शकत नाही. मात्र दिनेश सर, आपले आभार. आपण या सगळ्या संदर्भात सविस्तर बातचीत केली त्यासाठी. आणि आजचा हा सामना नेमका त्यामध्ये काय घडतं हे पाहायचंय. कोण होणार ICC चॅम्पियन्स, अर्थात त्याकडेच सगळ्या भारतीयांच्या सुद्धा नजरा लागलेल्या आहेत.